ही बेसनाचे लाडू बनवायची सेकंड एडिशन आहे। माझ्या असं लक्षात आलं की आधीच्या बेसनाच्या लाडूमध्ये थोडंसं तूप कमी पडलं होतं आणि थोडं भाजलं कमी गेलं होतं, म्हणून आधीच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं ॲडिशन करते। ती तुम्ही आधी बघा आणि मग तो आधीचा व्हिडिओ बघा। पण हे लक्षात ठेवा की आधीच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जी ॲडिशन मी केली आहे तितकं भाजलं गेलं पाहिजे आणि तूप तितलं घातलं पाहिजे। हे थोडं लाडू अंदाजाने करायचे असतात। पीठ कितीही आपण जसं सांगितलं तसं घेतलं तरी डोळ्यांना कळलं पाहिजे की आपल्याला थोडेसे ओलसर लाडू हवेत। बेसनाच्या लाडवाचा जो आधीचा व्हिडिओ बनवला आहे त्याच्याशी मी हे ॲडिशनल बनवते आणि ते त्या व्हिडिओच्या आधी हे टाकणार आहे। त्या व्हिडिओमध्ये माझ्या 2-3 चुका झाल्या आहेत, त्या मला इथे दाखवायच्या आहेत इम्प्रूव्ह करून। त्याचं मेन कारण हे आहे की ते व्हिडिओ बनवायच्या नादातनं कधी कधी कॉन्सन्ट्रेशन क्वालिटीकडे जात नाही। सो मी त्याच्यामध्ये जसं ते हलकं झालं पीठ तेव्हा मी ते हे केलंय, काय लगेच घेतलंय, पण तसं नाहीये। रंग इज ऑल्सो अनदर क्रायटेरिया। सो लाडू हा पिवळट नाही दिसला पाहिजे, थोडासा काळपट दिसला पाहिजे, म्हणून मी परततच राहणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी त्याच्यात 4 वाट्या बेसनासाठी मी 1.25 वाट्या तूप घातलं होतं, पण यामध्ये मी जवळजवळ 2 म्हणजे निम्म आणि थोडंसं अजून जास्त तूप घातलंय। ओके, सो आता जोपर्यंत मला हवाय तो रंग येत नाही तोपर्यंत मी हे परतत राहणार आहे, कारण बेसनाचा लाडू हा असा मऊसर पाहिजे, ओलसर पाहिजे। तो थोडा बसला तरी चालेल, पण म्हणजे तो खरा बेसनाचा लाडू, त्याचा रंग थोडा ब्राउनिशकडे झुकलेला पाहिजे। आणि अर्थात साखर सगळी विरघळलेली किंवा अगदी बारीक पाहिजे। तर मी आता काय केलं की बाजारातनं पिठी साखर आणली, पण ती सुद्धा मी एकदा मिक्सरमधनं काढली आणि जेव्हा मी ह्याच्यात घालणार आहे तेव्हा सुद्धा ती चाळत चाळत घालणार आहे, म्हणजे खडे राहणार नाहीत। सो हे मी जो मला हवाय रंग तो आला की तुम्हाला परत दाखवते। मला असं वाटतं की पिवळा रंग नसला पाहिजे बेसनाच्या लाडवाला, तो लिटल ब्राउनिश असतो आणि मला असं वाटतं बदामी रंग म्हणजे बदामाचं जे वरचं साल असतं ना त्याचा जसा रंग असतो ना तसा रंग झाला पाहिजे। पिवळा धमक लाडू नसतो बेसनाचा। सो आधीच्या व्हिडिओमध्ये माझं थोडंसं गडबड झाली आहे, म्हणजे चुकलंय, कच्चं म्हणजे कमी भाजलं गेलंय। कच्चा नाही आहे तो लाडू, पण तरी इतका नाही आहे छान। सो आपल्याला हे बघावं लागेल की त्याचा रंग साधारण ब्राउनिश झालाय। सो व्हिडिओत तर काही दिसत नाहीये, पण बऱ्यापैकी ब्राउनिश झालाय, पण तरी मी अजून एक 5 मिनिटं त्याला परतणार आहे। सो बेसनाच्या लाडूमध्ये मेन ट्रिक हीच आहे की तो खूप चांगला भाजला गेला पाहिजे लाडू, आणि दुसरा म्हणजे पिठी साखर पण आली तरी बारीक करून घेतली पाहिजे। अजून डिटेल रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा, पण माझं आधीच्या व्हिडिओत जे चुकलंय ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा ॲडिशनल व्हिडिओ त्या आधीच्या व्हिडिओमध्ये ॲड करते। ओके, सो असं करून बघायचं। आणि आता हा जो रंग आहे तो पिवळा नसून हा बदामाच्या सालीसारखा रंग आलेला आहे। सो मी या पॉइंटला आता गॅस बंद करणार आहे। पण म्हणजे आणि तूप आपलं थोडंसं जरी माप दिलं असलं तरी थोडासा आपल्याला अंदाज पाहिजे, आणि आपण थोडंसं ते पातळ ठेवलं पाहिजे, कारण बेसनाचा लाडू हा ओलसरच छान लागतो। तो जरा कोरडा झाला की त्यातली गंमत जाते। ओलसर लाडूची चव ही वेगळी आहे। माझी बहीण म्हणते 1 किलोला 1.25 किलो घालायचं, पण ते जरा जास्त होईल, म्हणून मी तुम्हाला वाटीने सांगते। पण मी ते जे हे आहे तूप आहे ते पातळ वगैरे करून नाही घेतलेलं, जसं घट्ट आहे दाणेदार तसंच घेतलंय। सो आय थिंक आता आपलं झालेलं आहे। मी गॅस बंद करते। हे बघा, हे असं करून बघितल्यावरती ते लिटल ब्राउनिश दिसलं पाहिजे। ओके, आणि आता मी त्याच्यामध्ये गॅस बंद केलाय आणि मी त्याच्यामध्ये दूध घालणार आहे, आणि ते बघा दूध घातल्यावर कसं मस्त फुललं बघा। एकदाच ही रेसिपी नीट बघून घ्या, जेणेकरून ती आयुष्यभर तशी वापरता येईल आणि बेसनाचे लाडू कधीच चुकणार नाहीत। आता आपल्याला साखर जी मापाने काढून ठेवली तीच घालायची आहे, पण ती घालताना थोडी थोडी आणि हळूहळू घालायची आणि चाळून घालायची आहे। वेलदोड्याची पूड पण अशीच चाळून घालायची आहे। याच्यामुळे काय होईल की त्या गुठळ्या ज्या साखरेच्या किंवा वेलदोड्याचे जाड कण त्याच्यात जातील तर ते मोडावे नाही लागणार आणि वेलदोडा पण नीट जाईल। सो कन्सिस्टन्सी अशी हवी आहे।
आता जर आपण टेक्स्चर बघितलं तर हे अगदी थोडंसं तेलकट आहे, म्हणजे तूप कळतंय की आहे म्हणून. आणि हेच टेक्स्चर करेक्ट आहे. याच्यात लाडू थोडे बसू पण शकतात, पण दिस इज द करेक्ट टेक्स्चर. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये थोडेसे ते कमी भाजलं गेलं आहे असं मला वाटतंय. आणि माझ्या लक्षात नव्हतं, पण मी कमलाबाई ओगले वाचलं तर त्यात लिहिलंय बदामी रंगावर करून घ्या. तर आय वॉज थिंकिंग बदामी रंग म्हणजे काय, तर लक्षात आलं बदामाच्या साधारण सालासारखं. हे आपण आता लक्षात ठेवलं तर आपण चुकणार नाही. आधीचे लाडू किंचित पिवळसर झालेत, म्हणजे वाईट नाही आहेत पण तरी ओलसर नाही आहेत. आणि दॅट वॉज द क्वालिटी क्रायटेरिया की ते थोडेसे बेसनाचे लाडू ओलसर पाहिजेत. तर मी वळवून घेते आणि मग तुम्ही बाकीचा व्हिडिओ पुढचा बघू शकता रेसिपीसाठी. सो आपण बेसिकली निम्म तूप घातलंय आणि साखर हळूहळू जितकी बसेल तितकी घातली आहे. प्रमाणात काढून ठेवली आहे पण बसेल तितकी घातली आहे. सो तूप आणि विरघळलेलं म्हणजे पातळ केलेलं नाही, घट्ट दाणेदार तूप चांगलं 2 वाट्या घेतलंय. थोडंसं जास्त घेतलं तर माझी बहीण म्हणली अजून जरी जास्त घेतलं तूप तरी मग रात्रभर ते बेसन तूप परतलेलं रात्रभर ठेवून द्यायचं, मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात साखर घालायची. दॅट ऑल्सो वर्क्स ओके. थँक्यू. 4 वाट्या डाळीचं पीठ घेतलंय. थोडंसं कोर्स आहे, म्हणजे सम्राटचं बारीक मिळतं आणि सकसचं थोडं जाडसर आहे, तर हे सकसचं आहे. 4 वाट्या बेसन म्हणून 3 वाट्या पिठी साखर. ही रेडीमेड घेतली तरी चालते किंवा गिरणीतनं दळून आणली तर उत्तम. आणि काहीच नसेल तर घरी मिक्सरवर बारीक दळायची आणि चाळणीने चाळून घ्यायची. चाळणी एवढी मोठी असली तरी चालेल, पण चाळलं की एकतर बारीक आपल्याला आहे ती कळते, आणि दुसरं म्हणजे त्यातलं सगळं गोळे म्हणजे गाठी वगैरे निघून जातात. बेदाणे पर लाडू जितका होईल तेवढ्याला प्रत्येकाला 1, आणि साधारण बदामाचे काप, पण बदामाचे काप ऐच्छिक आहेत. या वाटीप्रमाणे 1.5 ते 2.25 वाट्या तूप, जितकं बेसन तितकंच त्याच प्रमाणात साखर आणि तूप. तर हे 1.5 ते 2.25 वाट्या तूप आहे, साजूक तूप. 1.5 वाटी पुरे होईल साधारण असं वाटतंय. वेलदोड्याची पूड 1 वाटीला साधारण अर्धा ते पाऊण टीस्पून. याच्यामध्ये वेलदोडे काढून साखर घालून मिक्सरमधनं बारीक केलेत. जितके वेलदोडे होते त्याच्यात 1 चमचा साखर घातली, जास्तीत जास्त 1.5 चमचा, आणि बारीक करून घेतलेत. ज्या वाटीने बाकी माप घेतलं त्या वाटीनेच पाव वाटी गरम करून गार केलेलं दूध. अख्ख्या 4 वाटी डाळीच्या पिठासाठी फक्त पाव वाटी दूध आपल्याला लागणार आहे, ज्याच्यामुळे शिपका मारल्यावरती ते बेसन भाजलेलं फुलून येईल. कमलाबाई ओगल्यांप्रमाणेच सगळं माप घेतले असल्यामुळे त्यात साधारण चुकायचा काही प्रश्न नाही. पण एका दिवाळीत मी हे केले ते लाडू, तर तेव्हा थोडं तूप जास्त झालं होतं, म्हणून मी आता थोडंसं कमी घेते. पण आता घेताना 2.25 वाट्याच घेतलं आहे. थोडं कमी घेऊन आधी त्याच्यात बेसन भाजून घेते. मापाने काढलेलं 4 वाट्या बेसन एकदा चाळून घेतलंय. बघूनच वाटतंय की उरलेलं तूप लागणार आहे, म्हणून मी घालूनच टाकते. साधारण निम्म्यापेक्षा थोडंसं कमी आहे तूप. आता बेसन खूप जड लागतंय, म्हणजे परतताना सुद्धा हेवी वाटतंय. सो आपली टेस्ट ही असणार आहे की जेव्हा आपण ते परतू तेव्हा ते एकदम लाईट झालेलं असेल. सो आत्ताचा रंग पण आपण नोट करून ठेवायचा आहे. आणि बेसनाच्या लाडवाची मेन ट्रिक आहे त्याचं परतणं. त्यामुळे तिथे कंटाळा नाही करायचा आहे, घाई नाही करायची आहे, कारण एकदा हे झालं की लाडू 5 मिनिटात होतात. पिठी साखर तयार आहे, बाकी सगळं तयार आहे, त्यामुळे त्याच्यात घाई नाही करायची. एक दुसरं म्हणजे शक्यतो बेसनाचे लाडू अक्षरशः 20-25 मिनिटात होतात, त्यामुळे घरी करायचे. बेसन पाहिजे तर दळून आणायचं, म्हणजे बेसन नाही सॉरी हरभऱ्याची डाळ दळून आणायची गिरणीतनं, ते सर्वात उत्तम. पण जर नसेल तर जाड बेसन हवं म्हणून सकसचं घ्यायचं. सकसचं जरा जाडसर असतं पुण्यात असाल तर, आणि नाही तर म्हणजे मिळेल ते. आणि दुसरं म्हणजे अगदीच नाही जमलं आणि तुम्ही पुण्यात असाल तर चितळ्यांचे बेसनाचे लाडू उत्तम आहेत,
कारण एकतर त्यांच्याकडे मशीन आहे, त्यामुळे त्यांनी एक्झॅक्टली किती टेम्परेचरपर्यंत भाजायचं, किती असं सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. आणि भाजण्याचं जे मशीनवर होतं ते दरवेळेला त्या पर्टिक्युलर म्हणजे डिग्रीला होतं, कारण मशीन असल्यामुळे चुका नाही होत. सो चितळ्यांचा लाडू हा माझ्या मते तरी बेस्ट लाडू आहे बेसनाचा. तुम्ही घेऊ शकता, तो ट्राय करा. तुम्हाला तो आवडला तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला आवडतो तो घ्या. पण माहीत नसेल तर बेसनाचा लाडू कुठून घ्यायचा पुण्यात, तर चितळ्यांकडनं बेस्ट. म्हणजे अगदी घरासारखा कुठेच मिळत नाही जगात, पण त्याच्यात साधारण हवं असेल तर चितळे बेस्ट. तर आता हे मी असं परतत राहणार आहे. आणि ही लोखंडाची कढई मी त्या लोखंडाच्या दुकानातून आणलेली आहे. ही जरा मोठी आहे आणि मला आनंद झाला की ही आणली, कारण एक तर मोठी आहे त्यामुळे सगळं असं परतता वगैरे इझिली येतं. सो परतत राहते आणि परत येते. भरपूर परतावं लागतंय आणि हात दुखायला लागू शकतो, कारण आत्ता ते तूप आणि बेसन दोन्ही जड आहे. सो चांगला दम निघतोय माझा. रंग थोडासा बदललेला आहे, पण या लाडवाची मेन ट्रिक ही त्याचं परतणंच आहे. आणि जोपर्यंत ते चांगलं परतून होत नाही तोपर्यंत लाडू छान बनत नाही. तर आपल्याला हे परतत ठेवायचं आहे. अजून थोडंसं हलकं झालं आहे, पण अजून हलकं व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं तर आता माझी ॲक्शन खूप फास्ट होती आहे आणि चांगलं अगदी इझिली होतं आहे. सो याचा अर्थ ते हलकं झालं आहे. आणि आता या पॉईंटला आपण गॅस बंद करू शकतो. आता मला वाटतंय झालं आहे, कारण ते हलकं झालं आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि हे दूध जे आहे, ह्या दूध घातल्यावरती ते फुलतं. ही त्यातली मेन ट्रिक आहे की बघा कसं फुलतंय. हे माझ्या आजीने मला 92मध्ये शिकवलेलं आहे. 92च्या दिवाळीत मी असे लाडू घरी केले होते, त्याच्यानंतर फारसे केले नाही. मध्ये मला वाटतं एक 2-3 वर्षापूर्वी एकदा केले होते. पण बघा हे व्यवस्थित फुलतंय. आणि त्याच्यात कच्चं दूध नाही घालायचं, आधी तापवून गार केलेलं दूध घालायचं आहे आणि 4 वाट्यांना पाव पाटी एवढंच घालायचं आहे. गॅस बंद आहे. दूध यात नीट मिक्स झालं आहे. आता हे एका परातीत काढते. थोडंसं कोमट झालं की आपण यात साखर घालूया. आधी काढून घेते. आपण हे भाजलेलं पीठ काढून ठेवलं आहे परातीत गार व्हायला. थोडंसं कोमट झालं की यात साखर मिक्स करायची आहे. हे पीठ साधारण कोमट झालं आहे, सो मी याच्यात आता साखर घालून घेते. हे चाळून घेतल्यामुळे असं पसरणं इझी होतं आहे. वेलचीची पूड अंदाजाने. आणि थोडे बदामाचे काप. आणि पूर्ण गार व्हायला अर्धा तास ठेवून देते. मिक्स केल्यावर चांगलं मळणं ही यातली एक महत्त्वाची स्टेप आहे. आता हे थोडंसं कोमटच आहे,
पण या स्टेजला पण ते खूप मळून ठेवणार आहे मी आणि मग झाकण लावून ठेवते. हे बघा होतोय आत्ता पण लाडू. पीठ आता गार झालंय, सो मी काय करणार आहे, आधी एक अंदाजाने मुठीत येईल एवढंच लाडवाचं पीठ घेणार आहे. एक्स्ट्राचं आहे ते खाली पडू दे. म्हणजे कसे सगळे सुबक एकाच आकाराचे हे होतात, लाडू होतात. बदाम तर आपण कापलेले आधीच टाकलेत. आता मी काय करणार, एक एक घ्यायचा आणि तो असं दाबायचा इथे आणि ॲक्च्युअल लाडू वळायचे. कोणीतरी म्हणलं महाराष्ट्रातच असे लाडू वळतात 2 हाताने, बाकी सगळीकडे एकाच हाताने वळतात. पण हे बरोबर या 2 याच्यात बसले पाहिजेत. हे इथली 2 बोटं, अंगठा आणि हे हे असं, आणि मग जरा दाबल्यामुळे ते घट्ट बसतील आणि मग असं असं केल्याने ते गोल होतील एक्झॅक्टली, आणि त्यातलं तेल बाहेर येतं मग थोडं. सो हे बघा असा होतो. सो प्रत्येक लाडू एकसारखा सुबक आणि असा दिसला पाहिजे. कधी कधी वाटतं थोडं पीठ अजून भाजलं असतं तरी चाललं असतं का, पण तरी पीठ भरपूर हलकं झालं होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. हे असं करायचं. सुटतोय हा लाडू, पण बेदाणा हा नेहमी इथे आला तरच छान दिसतो बाहेर. जोरात दोरात दाबायचं म्हणजे तेल बाहेर येतं. तेल म्हणजे आपलं तूप. असे तयार आहेत आपले बेसनाचे लाडू. हे बेसनाचे लाडू मी माझ्या आजीकडनं शिकले 92 साली. सो आय डेडिकेट दीज लाडूज टू हर. देन 2 वर्षापूर्वीपर्यंत माझी आई मला ते खाऊ घालायची, म्हणून तिला पण मी डेडिकेट करते. आणि ज्यांनी मला भरारी घ्यायला शिकवलं ते माझे वडील, जे आता अल्झायमर पेशंट आहेत, आणि ही इज नाव 84 years old, आणि तेच आता माझं बाळ झालेत. सो त्यांना हे मी खाऊ घालणार आहे. सो आय वॉन्ट टू डेडिकेट दीज लड्डूज टू हिम टू. थँक यू.